तर कसं पब्लिक आमचे काही पोरांमध्ये दर्शनाला होते, मग आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलो. मग काय इकडे फोटोशूट घेतला आणि काही पोरं इथं खाली बसले होते आणि इकडे आपले अंकित एकदम शांत बसले होते. मग आपले भारत भवानी चाला म्हणे आता पटकन दिशी, आणि काही पोरं अजून इकडं शांतीत क्रांती करत होती. मग काय भाई या ग्रुप बसला डायरेक्ट खटी, मग पोरं बाहेर निघले ना भाऊ डायरेक्ट. मग डायरेक्ट पेड्यावाल्याच्या दुकानामध्ये, पेड्यावाल्याच्या दुकानामध्ये एवढी गर्दी झाली तो म्हणे आता एकदम धंदा एकदम पक्का होऊन जाईल म्हणजे काही टेन्शन नाही. भाऊ म्हटलं, भाऊला म्हटलं बा तुला पैसे दिले काय म्हटलं एवढं पैसे दिले ना भाऊ, मायनस कर पैसे दिले ना. नाही सॉरी, हां किशन हां एक मला वाटलं होतं पेड्यावाल्याला पैसे दिले पण नाही दिले नव्हते. मग काय फायनल दिले. इकडे पोरांनी पेढे बिडे घेतले, पोरांनी चाला म्हणे पटकन. मग काय पोरं इथं बसून अंकित म्हणे चाला म्हणे पटकन. अंकित बोलले विषय संपला तिथे. मग काय बाई गाडीवाले म्हणे गाडी पुढे गेली डायरेक्ट बाहेर गेटमध्ये, आणि इकडे नाही बाई पुढं लाईटच नव्हती, त्याच्यामुळे टेन्शन एकदम गेटमध्ये होतं. आणि मग इकडे डायरेक्ट कॅन्टीनमध्ये आलो, कारण की ना इकडे ना पोरांना झोपा लागत होतं आळसावानी. 5 वाजून 5 मिनटं झाली होती आणि आळस निघून जावं म्हणे डायरेक्ट पोरांनी. आणि भारत भाऊ ना पुरा चहाचं पेमेंट करणार होतं. मग काय भारत भाऊ असलं विषयचा हाडे. मग काय पोर गाडी आली बाहेर, सगळेजण गाडीमध्ये बसले ना भाऊ. मग काय आमचा प्रवास चालू झाला. इकडे समोर आहे ना गणपती मंदिर होतं इच्छापूर्ती. मग काय बाई इकडे जायचं होतं पण काय एवढा टाईम नव्हता. मग नंतर कधी जावं म्हटलं. मग काय आमचा प्रवास चालू झाला. मग फायनली नाही पाऊस इतका जोरात चालू होता काय सांगू. मग लाईक अँड सबस्क्राईब लवकर करून टाका. मग फायनली आलं भाऊ मग मनमाडमध्ये. आणि कोणता येत म्हणजे कुठला व्ह्यू आहे एकदम कमेंटमध्ये नक्की सांगा.